स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यात नशेखोरांना बेकायदेशीरपणे मेफेन टर्माइन औषधी द्रव्याची इंजेक्शन विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सांगली जिल्ह्यात नशेखोरांना नशेचे पदार्थ विकणाऱ्या या व्यक्तीविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी एलसीबी शाखेस दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पथकासह एक स्वतंत्र पथक तयार केले। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे फल्लेमंगल कार्यालयासमोर सांगलीवाडी टोलनाका परिसरात निगराणी केली असता एक जण हातात पिशवी घेऊन फल्लेमंगल कार्यालयाच्या मेन गेट पासून शिवशंभू चौकाकडे जाताना रोडवर थांबला। संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याबाबत विचारणा केली। राहुल सहदेव अडगळे, वय वर्ष 23, राहणार ज्योतिबा मंदिरामागे, समडोळी रोड, सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली याच्या अंगझडतीत पिशवीमध्ये मेफेन टर्माइन औषधी द्रव्याच्या 84 इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या। चौकशीत त्याने सांगितले की तो इंडिया मार्ट ऍप्लिकेशनवरून ऑनलाईन पद्धतीने गुगलवर सर्च करून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने इंजेक्शन मागवतो आणि तरुण वर्गास नशेसाठी व उत्तेजक द्रव्य म्हणून जादा दराने विक्री करत असल्याची कबुली दिली। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस अंमलदार रणजित जाधव, अतुल माने, संकेत मगदूम, संदीप पाटील, सुशील म्हस्के, अभिजित माळकर, संकेत कानडे, विनायक सनदी, ऋषिकेश सदामते, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकरी, अभिजित पाटील यांनी ही कारवाई केली।